कॉफी? नाही नको. श्रीनिवास घे, तुला बरं वाटेल. नाही वाटणार आहे बरं मला. मला ना मला त्रास होतोय. माझं मन नाही रमत आहे कशात. दादा मामा स्वतःची काळजी घेत नाहीये, तो जेवत नाही आणि मी. श्रीनिवास, पण तू कॉफी न प्यायल्याने, स्वतःला त्रास करून घेतल्याने त्यांचं मन आत्ता चेंज होणार आहे का? नाही ना. मग प्लीज प्लीज तू टेन्शन घेऊ नको आणि घे कॉफी घे, तुला खरंच बरं वाटेल. माझं सगळं चुकतंय का ग? श्रीनिवास, नाही, तुझं काहीच चुकत नाही. इनफॅक्ट तू ना खूप डिफिकल्ट वे चूज केलास खरेपणाचा. मला सांग, एवढं सगळं होऊन सुद्धा तू खरं तेच बोललास ना? हो ना? आणि त्यामुळे एका माणसाची हेल्प झाली. And I'm so proud of you. I know आता ते विश्वासघाताच्या धक्क्यात आहेत, पण आय एम शुअर एक दिवस तुझ्या दादा मामांनाही तुझा खूप अभिमान वाटेल. ट्रस्ट मी. पण आता दुरावलेल्या नात्यांचं काय? ते तर माझ्यामुळेच झालं ना ग. आपल्यामुळे जेव्हा नाती दुरावतात ना, त्याचं गिल्ट काय असतं ते तू मला विचार श्रीनिवास. मी इथे आले होते तेव्हा अशीच सिच्युएशन होती ना, पण हळूहळू सगळं नीट झालं. हो ना? बिकॉज ह्या सगळ्याचं ना फक्त एकच सोल्युशन आहे श्रीनिवास, टाइम. सो गिव्ह इट सम टाइम. थोडा वेळ जाऊ दे, सगळं नीट होईल. And Srinivas, keep this in your mind. तू ना योग्य तेच करतोयस, ओके? And trust me, सगळी नाती पूर्वीसारखी होती. But just till then, आपण निशी आणि नीरजला हेल्प करत राहू. ओके सर, कॉफी घे. मी जा काही केलं ते आपल्या पोरांसाठी केलंय. या सगळ्यात बायको म्हणून कुठे काही चुकलंय काय मी? बघा, तुमका जा काय बोलूचा, चिडूचा तर बोला, चिडा माझ्यावर, पण मनात काय ठेवू नका. बोला तुम्ही मला, चिडा माझ्यावर, बोला ना. उमा, तुम्ही पोरांसाठी सगळा केला, नका मान्य. माझ्या इतकंच तुमचाही पोरांवरती अधिकार हा, कदाचित माझ्यापेक्षा जास्त. म्हणून तर तुमका सगळं माहिती होतं ना. त्यात तुम्ही जा काही केलात त्याचं काय जाब विचारू? आहे काय उत्तर? तुम्हाला सगळं माहिती होतं, कदाचित तुमका जाब विचारीन म्हणून तुम्ही काय सांगितलं नाही. सगळं माझ्यापासून लपवून ठेवलं. ती पाहुणी कायमची इथं राहायला येणार हे माझ्यापासून लपवलं. लबूक निशी खेळूक पाठवला. निशीला त्या पोराबो जाऊ परवानगी दिला. हे सगळं काय उमा? तुम्ही सगळ्या माझ्या तत्वांच्या, मनाच्या विरुद्ध वागलाच.
चुकला माझा, माफ करा मका. पण या सगळ्यात तुमची काय एक चूक नाही. तुम्ही स्वतः शिक्षा कशा करून घेतास. मका कळतं मी तुमका दुखावलंय, पण खरं सांगू, या सगळ्यात कोणाचीच काय चूक नाही हो. परिस्थितीच अशी विचित्र आहे ना की तुमका रागावचा ना, माझ्यावर रागवा, माका बोला, पण पोरांवर राग काढू नका. तुमच्याशी एक दिवस बोलल्याशिवाय राहू शकत नाहीत ते पोरा. निशी आणि श्रीनूशी बोललाच टाकलात तुम्ही. श्रीनूची अवस्था बघवत नाही हो. आपला दादा मामा आपल्याशी बोलला नाही असा कधी विचार पण केला नसत त्यानं. आणि निशीची पण अवस्था वेगळी नाही. मी हात जोडते तुमच्यासमोर, माफ करा पोरांका, माफ करा. नीरज, तू त्या मुलीसाठी अशा ठिकाणी राहायला तयार झालायस? अरे अजून काय काय सहन करणार आहेस? मॉम प्लीज तू नको पडूस यामध्ये. तू प्लीज घरी जा. नीरज, हे असं राहणं, राबणं, मार खाणं तुला काहीच वाटत नाही? कारण की मला कुठे पोहोचायचं हे मला माहिती आहे. मला माझ्या आयुष्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मिळवायची, माझं प्रेम. पण नीरज बेटा, मला हे सहन नाही होत आहे. पण मी मागे हटणार नाहीये मॉम. आणि ह्याचाच मला जास्त त्रास होतोय. नीरज, उठ उठ. तुझ्यासाठी काही कपडे आणलेत, ऍटलीस्ट चेंज कर. नकोय मला मॉम. अरे इतका का हट्टाला पेटलायस? मी आता तुझं काही एक ऐकणार नाही. तू घरी चल. चल मॉम, घरी. मी कुठेही जाणार नाही. जोवर मी इथल्या माणसांची मनं जिंकत नाही तोवर मी इथेच राहणार आहे. नीरज, हा मूर्खपणा आहे. आणि प्रेमासाठी तो मूर्खपणा करायला तयार आहे मी मॉम. यू प्लीज डोंट वरी अबाउट दिस. तू प्लीज घरी जा, तू झोप. रघुनाथ खोत, तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मी इतक्या सहजासहजी सोडणार नाही. खूप दया दाखवता का माझ्या मुलावर? तुम्हा लोकांना मी खूप चांगलंच ओळखून आहे. नीरज, एकाही माणसावर विश्वास ठेवू नकोस. बी अलर्ट. मॉम प्लीज, मॉम तू जा ना प्लीज. अरे श्रीनू, आय एम रिअली सॉरी. तू मॉमचं बोलणं मनावर घेऊ नकोस. ती ठीक आहे अरे, इट्स ओके. मी हे कपडे आणले होते तुझ्यासाठी. कशाला? नकोय मला प्लीज. नीरज ऐक ना, प्लीज एवढी तरी हेल्प करू दे मला तुझी, प्लीज. आणि हे पाणी. नीरज, आज जे काही झालं त्याच्याबद्दल मी तुझी माफी मागतो. खरंच सॉरी. अरे आय एम सॉरी. माझ्यामुळे तुला इतका त्रास सहन करावा लागलाय. नाही अरे, असं काही नाही आहे. जे खरं होतं तेच सांगण्याचा मी प्रयत्न केला बस.
हो आय नो, तू कोणालाही ब्लेम करत नाहीयेस, सांभाळून घेतोयस, पण माझ्यामुळे तुला त्रास झालाय. तू निशी सोबत लग्न करणार होतास आणि हे असं सगळं घडलंय माझ्यामुळे. बघ, जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं. तू वाईट वाटून घेऊ नकोस. खरं सांगायचं तर निशीकडे मी त्या दृष्टीने कधी पाहिलंच नव्हतं. घरच्यांचं, निशीचं मन राखायचं म्हणून मी तो निर्णय घेतला होता. आता बघ, आता जे काय झालं ते एका अर्थी चांगलंच झालं ना. काय बोलतोयस? इन दॅट केस मी प्रार्थना करेन की तुझ्या आयुष्यात अशी एक व्यक्ती यावी. नीरज, माझा एका गोष्टीवर खूप जास्त विश्वास आहे. आपलं जर एखाद्या व्यक्तीवर खरं प्रेम असेल तर ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येतेच. तुझी निशी तुला भेटेलच. आणि तुझ्यासाठी जी कोणी जिथे कुठे असेल ना, तीही तुला लवकर भेटेलच. ठीक आहे, तू आता झोप, आराम कर. हा, गुड मॉर्निंग. शुभ प्रभात. ते तुम्ही मला 7 दिवसांचं चॅलेंज दिलं होतं, त्यातले 3 दिवस झालेत आणि मी सगळे चॅलेंजेस पार पाडलेत नीट. खरं तर खूप काही मला शिकायला मिळतंय अजून. आणि अजून जिथे कुठे जे काही काम असेल ते मी करायला तयार आहे. तुम्ही फक्त मला सांगा काय करायचं आहे ते. फक्त सांगितलेली कामं करत राहिलास ना तर घरगडी होऊन राहशील, बाकी काय नाही. हो, पण आपलं ठरलं होतं ना की या मातीतलं व्हायचं. मी तेव्हाही सांगितलं होतं आणि आत्ताही सांगते, या मातीतलं होणं एवढं सोपं नाहीये आणि बाहेरच्यासाठी तर ते अशक्यच आहे. इथल्या मातीची ओढ निर्माण होण्यासाठी या इथल्या मातीशी एकरूप व्हावं लागतं. कुठलं काम करायचं, काय करायचं हे कोणी विचारत बसत नाही. या खोतांच्या घरामध्ये हातावर हात ठेवून कोणी बसत नाही. बघितलं, काम दिसतंय, काम करून मोकळा होतो माणूस, विचारत बसत नाही. याशी सांगितलेली कामं करून वरवरचा दिखाव दाखवून काही होणार नाहीये आणि होतही नाही. आजच्या पुरतं एवढं जरी शिकलास ना तरी खूप आहे. It's okay, Neeraj. One day at a time. मंजू, बरं झालं तू इलस. अगं, नळात पाणीच नाही इला. आपण विहिरीवर जाऊया आणि 2-2 अंडे भरून आणायचे. ते पण घेऊ. काय गं, काय झालं? काही नाही, जरासा सर्दी खोकलाय, बाकी काही नाही. द्या, घेते. अगं, बरं वाटत नाही काय? बघू. अहो काय नाही उमत, नाही उमत आहे. अहो बरं आहे, बरं आहे, काय नाही. बरं आहे काय? बरं आहे. ताप आहे अंगात, अंग गरम आहे तुझा. तू जा बघू, आधी आराम कर. जा जा, तू आराम कर. जा. एवढी काम आहेत, कोण करणार आहे सगळे काम? तुम्ही करणार आहात. त्यात आता पुन्हा हे पाण्याचं एक काम वाढलं. होईल सगळा, तू जा. होईल? अहो घरात काही कमी माणसं आहेत का? 1-2 अंडे आणून कसं काय होईल? सगळ्या घरासाठी पाणी भरून ठेवावं लागेल. आणि त्यात आपल्या लालिताई, त्या काही कुठल्या कामाला हात लावणार आहेत का? द्या. बघ आधी खोकतस कसा आता. तू जा बघू, आराम कर. बघते मी पाण्याचा काय कर. मग पाण्याचं कसं? बघते मी. विहीर हळचा घराबाहेर. जा तू. पण आता सगळ्या बायका पण येतील ना विहिरीवर पाणी भरायला. येऊ दे, पाणी काय कमी नाही होणार. तू जा बघू, आराम कर. पाणी भरून झालं ना की मी काढा घेऊन येते तुझ्यासाठी. मग जा. म्हणजे पण ना, आज पाणीच नाही इला. घरातली सगळी कामं तशीच राहिली.
आता कधी नळात पाणी येणार देवाक माहित. तोवर पाणी नेवा इकडून भरून. बरं झालं उमा तू पाणी भरूक दिलंस. हो ना, पण तुमच्या घरासमोर उगा सगळं गोंधळ. हो गोंधळ कसलो, आता पाणी तर लागणारच ना. गो शालू एवढं विचार करू नकोस, काय ते हंडे भरून घे. आणि तुम्ही पण ताई या, मी येते या पाणी ठेवून. दिले गो. अरे काय करता तुम्ही? द्या मला द्या. नाही नाही काय नाही, ठीक आहे. 4 पावलाच तर जाऊचा कशा. पण ते वजन असेल ना, द्या मला. अहो नाही सर, नाही द्या, it's okay. कशा. काय नळाला पाणी आलं नाहीये का? हो पाणी नाही हो काच. मग मी मदत करतो ना पाणी भरायला. हो नाही नाही खरंच नको द्या, मी म्हणते काहीच ना. हरकत नाहीये, ते मी करू शकतो. खूप सिंपल. बायलांची कामा आणि खुळगो म्हणता माका पुढे आणा, ते तुरली गत असा याची. अरे एक कळशी हातात घेऊन मदत होणार नाही, त्यासाठी पाणी शेंदूचा लागता, हंडे कळशे भरूचे लागतात, 4 फेरे मारूचे लागतात. समजला? तुला एवढी हाऊस असा ना तर आज घरातलं सगळं पाणी तू भर. हा बघतोय किती पाणी भरतोस तो. ताईचे कशा काय जमणार त्या का. अगो माहित असा ही कामा पुरुषांची नाही आहेत ती. घरातलं कुठलंही काम बाईचं किंवा पुरुषाचं असं नसतं. प्रत्येकाला प्रत्येक काम करता आलं पाहिजे. आय एम शुअर मला हे जमेल, मी करतोय. द्या मला. काय नाही सर नको कशा. ओके काळजी करू नका, मी करतो. ओके. अगो तो म्हणता तर करू दे त्या का. हा आणि तू जेवणाचा बघ बघू जा. अरे अरे त्या डोक्यावर नाही घे, खांद्यावर घे आणि या हातात घे. ओके. कळशी घे हातात. वाक रे. हा घे. असा आणि चल माझ्या मागसून घे. यो इकडे काय करता. पाणी भरू तिला असं नाहीतर मी बघितलंय का खोतांच्या घरात. काय सांगतोस. खोताच्या लग्नाला विरोध असता, हा घरात काय करता. मी विचारते काय हो पाहुणे. तुम्ही पाणी भरायला अंडे घेऊन येलास. हो. तुमच्या घरचा की खोतांच्या घरातला. मी करतो आता. अरे अरे काय करता. ही कसली रीत झाली पाणी भरूची. खोताने गडी ठेवला नाही ते तरी नीट बघून ठेवायचो. सावकाश. अहो खाली वाका. सॉरी सॉरी सॉरी.